नमस्कार. कॉन्स्टिपेशन, मलबद्धता, पोट साफ न होणे ही तक्रार आजकाल खूप कॉमन झालेली आहे. फक्त वयस्कर लोकांमध्येच ही तक्रार दिसून येत नाही, तर जे अगदी 30शी मध्ये आहेत अशा व्यक्तींमध्येही ही तक्रार दिसून येते. याची वेगवेगळी कारणे बरेच आहेत. त्यामध्ये लाईफस्टाईल आहे, खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धती आहेत, आहारामध्ये कुठल्या गोष्टी समावेश केला जातो तो आहे, दिवसभर आपण काय खातो, पाणी कुठलं घेतो, आपल्या कामाचं स्वरूप कुठलं आहे, गाडीवर फिरणे आहे, एका जागी बसून करण्याचं काम आहे का सतत उभं राहून करणे आहे. अशी वेगवेगळ्या कारणामुळे हे मलबद्धता हे लक्षण दिसून येतं. पोट साफ होण्यासाठी आज मी तुम्हाला 5 अशा टिप्स सांगणार आहे. टिप नंबर 1, रोज रात्री झोपताना कोमट पाण्यामध्ये किंवा कोमट दुधामध्ये 4 ते 5 चमचे गाईचे तूप किंवा म्हशीचे तूप हे कोमट करून हे पातळ करून त्या टाकणे व कोमट कोमट हे घेणे. टिप नंबर 2, रात्रीचे जेवण हे संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान किंवा 6च्या पूर्वीच करून घेणे. कारण जेवढा उशिरा तुम्ही आहार घ्या, शरीराला ती जास्त ऊर्जा ही ते आहार पचवण्यासाठी लागते आणि त्यामुळे मलबद्धता हे लक्षण दिसून येते. टिप नंबर 3, आहारामध्ये रात्रीच्या जेवणात शक्यतो भाजके पदार्थ, भाकरी, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा मुगाच्या डाळीची भाकरी, नाचणीची भाकरी ह्या प्रकारच्या भाकरी, तसेच मुगाची डाळ असे पदार्थ ठेवावे किंवा भाजणीचे थालीपीठ हे आपण घेऊ शकतो. हे भाजके पदार्थच आहारामध्ये घ्यावे, पण शिजवलेले असे पदार्थ घेऊ नये, कारण की ते पचण्यासाठी जड असतात आणि भाजके पदार्थ हे पचण्यासाठी हलके असतात. त्यामुळे लवकर पचन होऊन हे पोट साफ होण्यास सकाळी मदत होते. नंबर 4, आपल्या आहारामध्ये पॅकेज फूड, जंक फूड, फास्ट फूड, मैद्याचे पदार्थ, बेकरीचे पदार्थ, आंबवलेले पदार्थ ह्या गोष्टींचा समावेश करू नये. हे कम्प्लीट बंद करावे. टिप नंबर 5, एरंड तेल 5 ml हे झोपताना कोमट पाण्यासोबत घ्यावे. शेवटची एक बोनस टिप, टिप नंबर 6, रोज रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावर कोमट पाण्याने पोटाला शेकणे व 2 आसन, एक मलासन व दुसरं पवनमुक्त आसन, हे 2 आसन रोज सकाळी उठल्यावर करणे. याने तुम्हाला नक्कीच खूप चांगला फायदा होईल. धन्यवाद.